नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 16 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपामध्ये चालू घडामोडीची रिव्हिजन करून घेऊयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित अग्नी सरसुलो विकसिंचिना कमलम या तेलुगू पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर यर्लागड्डा लक्ष्मी प्रसाद आहेत, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा. तर 2025 चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मेजर स्वाती शांता कुमार यांना. यानंतर कोणते अभयारण्य केरळमधील व आपल्या भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर अरालम वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला? तर जेसी बकली यांना. यानंतर गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ड्रामा कोणाला मिळाला आहे? तर वॅग्नर मौरा यांना. यानंतर जगातील सर्वात मोठ्या AI चित्रपट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर झुबैर जल्लासी यांना. यानंतर पुढील प्रश्न. तर अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 चा पहिला टप्पा थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्यमध्ये सुरू करण्यात आला असून हे अभयारण्य कोठे आहे? तर तामिळनाडूमध्ये. यानंतर जानेवारी मध्ये कोणत्या राज्याने आपल्या भारताची पहिली समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर केली आहे? तर तामिळनाडू. यानंतर पुढील प्रश्न. तर गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ड्रामा कोणत्या चित्रपटात मिळाला आहे? तर हॅमनेट या. लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कालचा 10वा प्रश्न. तर आपल्या भारतामध्ये लष्कर दिवस म्हणजेच कोणता? तर इंडियन आर्मी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 15 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर आज तारीख आहे 16 जानेवारी 2026. तर आजच्या आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पहिलाच प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ या राज्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, केरळम असे करण्यात येणार आहे. काय? तर केरळम. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ या राज्याचे नाव बदलून केरळम असे करण्यात येणार आहे, कारण केरळ या विधानसभेने याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केला आहे आणि या प्रस्तावानुसार राज्याचे नाव मल्याळम भाषेतील उच्चाराप्रमाणे केरळम असे अधिकृतपणे होईल, कारण केरळ हे नाव इंग्रजीतील आंग्लिकीकरणामुळे आले आहे अशी भूमिका मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडली आहे आणि हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला देखील जाईल असे वृत्त आहे. यानंतर मुख्य मुद्दे पाहून घेऊयात महत्त्वाचे. तर प्रस्ताव. केरळ विधानसभांनी केरळम असे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे आणि या मागणीचे कारण आहे मल्याळम भाषेमध्ये राज्याला केरळम म्हणतात, पण इतर भाषांमध्ये केरळ असे लिहिले जाते आणि ऐतिहासिक आणि साहित्यिक दृष्ट्या केरळम हे नाव अधिक योग्य आहे असे विधानसभेचे म्हणणे आहे. यानंतर दुसरा प्रश्न. मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, विष्णू श्रीधर वाकणकर यांचे नाव. कोणाचे? तर विष्णू श्रीधर वाकणकर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला जगप्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांचे नाव देण्यात आले आहे अशी घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नुकतीच केली आहे. आणि भीमबेटका लेण्यांचा शोध लावण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाकणकर यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे. यानंतर तिसरा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रोहित शर्मा बनला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा आपल्या जगातील पहिला खेळाडू रोहित शर्मा बनला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विक्रमाशी संबंधित महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण खालीलप्रमाणे.
तर तारीख रोहित शर्माने 11 जानेवारी 2026 रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय ODI या सामन्यामध्ये हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे आणि स्थळ तर हा सामना बडोदा येथील BCA स्टेडियमवर खेळला गेला आहे आणि विक्रम तर रोहित 650 आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा इतिहासातील पहिला एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा 553 षटकार विक्रम खूप आधीच मागे टाकला आहे. यानंतर चौथा प्रश्न तर नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे आपल्या भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी पुरी. ओडिशा मधील हे शहर कोणते तर पुरी. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या भारतातील पहिले शहर जिथे नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित आहे ते पुरी ओडिशा हे ठरले आहे, ज्यामुळे तेथील नागरिक आता थेट नळातून पाणी पिऊ शकतात आणि RO किंवा इतर फिल्टरची गरज राहिली नाही त्या ठिकाणी. तसेच प्लास्टिकचा वापर आणि पाण्याची नासाडीही कमी झालेली आहे. यानंतर पाचवा प्रश्न तर जानेवारी 2026 ICCच्या ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर 1 वनडे फलंदाज कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विराट कोहली बनला आहे. कोण आहे तो तर विराट कोहली. तर विद्यार्थी मित्रांनो जानेवारी 2026च्या ताज्या ICC वनडे क्रमवारीनुसार विराट कोहलीने रोहित शर्माला मागे टाकून पुन्हा एकदा नंबर 1 वनडे फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे आणि विशेषतः न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील ODI त्याच्या शानदार खेळाडूमुळे त्याला हे स्थान परत मिळाले आहे. तर मुख्य मुद्दे पाहून घेऊया. तर विराट कोहली हा रोहित शर्माला मागे टाकून जगातील अव्वल वनडे फलंदाज बनला आहे आणि कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यामध्ये 93 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामुळे त्याला हे स्थान परत मिळवता आले आहे. यानंतर विराट कोहलीने 4 वर्षानंतर हे स्थान पुन्हा पटकावले आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर सहावा प्रश्न तर ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे अध्यक्षपद आपल्या भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कमळ आहे. काय आहे तर कमळ. सर्वांनी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे हा. तर ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे बोधचिन्ह म्हणजेच लोगो आपल्या भारताच्या राष्ट्रीय फुलावर आधारित कमळ आहे, ज्याच्या मध्यभागी नमस्ते हा नमस्कार दर्शवणारा हात आहे. तर विद्यार्थ्यांनो जो एकता आणि सहकार्याचे प्रतीक आहे, या बोधचिन्हाची टॅगलाईन आहे समृद्धी, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती. ठीक आहे. यानंतर सातवा प्रश्न तर DRDO ने नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे स्वदेशी बनावटीच्या 3ऱ्या पिढीतील मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्र ची यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी KK रेंज अहिल्यानगर मध्ये. कोठे तर KK रेंज अहिल्यानगर. तर विद्यार्थी मित्रांनो DRDO ने नुकत्याच जानेवारी 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील KK रेंज मध्ये स्वदेशी बनावटीच्या 3ऱ्या पिढीतील मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्र ची यशस्वी चाचणी घेतली आहे, ज्यामध्ये या क्षेपणास्त्राने फिरत्या लक्ष्यावर अचूक मारा करून ते नष्ट केले आहे. यानंतर पुढील प्रश्न टेक्नो पेंट्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी सचिन तेंडुलकर यांची. कोणाची तर सचिन तेंडुलकर. तर विद्यार्थी मित्रांनो जानेवारी 2026 मध्ये हैदराबाद स्थित टेक्नो पेंट्स या कंपनीने क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या नियुक्तीशी संबंधित काही महत्त्वाचे आपण मुद्दे पाहून घेऊया. तर कालावधी तेंडुलकर पुढील 3 वर्षांसाठी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर राहणार आहेत आणि याचा उद्देश आहे कंपनीचा देशभर विस्तार करणे आणि 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये 500 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना या निर्णयामागे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी ब्रँड अँबॅसेडर कोण होते तर तेंडुलकर यांच्या आधी दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हे 2013 पासून 2 वर्षांसाठी या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर होते. यानंतर नववा प्रश्न हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 14 जानेवारी या दिवशी. केव्हा तर 14 जानेवारी या. तर विद्यार्थी मित्रांनो 14 जानेवारी रोजी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा केला जातो. केव्हा तर दरवर्षी केला जातो, जो भूगोल या विषयाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि
भूगोल महर्षी डॉक्टर सी.डी. देशपांडे यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होत असतो. तसेच 27 जानेवारी रोजी नॅशनल जिओग्राफी डे साजरा करतात, जो नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या योगदानाचा खूप सन्मान करतो. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न, तर दिल्ली सरकारने एकूण किती नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले आहे? महत्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एकूण 81. किती? तर एकूण 81. तर विद्यार्थी मित्रांनो दिल्ली सरकारने नुकतेच 81 नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले आहे, ज्यामुळे राजधानीतील एकूण आरोग्य मंदिरांची संख्या 319 झाली आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळ मोफत प्राथमिक आरोग्य सेवा, औषधे आणि तपासण्या उपलब्ध होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप सोपा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर विद्यार्थ्यांना प्रश्न पाहून घेऊया. तर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर दिनविशेषवर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा आणि योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.